शहाणे त्यांचे बैल रिकामे. बैल माहित आहे? आता 3 बैल तुमच्या समोर येतील, ते समजून जायचे कोणते बैल आहेत, काय नाव आहे त्यांचं. आम्ही नाटकाला सुरुवात करतो. नाही पहिला का कोण फावला आहे तो काय कर एवढी महागाई वाढली आहे दादा, एवढी महागाई वाढली आहे. डाळ, साखर, तेल, केसर, केरोसिन सर्व वाढलंय. काय पुढच्या पूर्वी माझ्या मेवण्याचा लग्न होतं, त्याला बायका पोरांना बोललो साडी घे, कपडे घे, आई वडिलांना कपडे घे. एवढी महागाई वाढली कसं होणार? आता ईद येणार आहे, ईद. त्यांना बोललो नक्की कपडे घेऊ आणि घर पण बघू. आणि काय झालं या सरकारने, काय केलं? माझ्याकडे हरवण्यासारखं काही नाही. काय हरवलं असेल बरं? अरे देवा, माझं कारखाना तर हरवलं नसेल ना? जर कारखाना हरवला असेल तर माझं काय होईल? माझ्या कुटुंबाचं काय होईल? माझं कुटुंब तर पूर्ण उद्ध्वस्त होईल. माझ्या कुटुंबात सासू सासरे आणि 2 मुलं आहेत आणि नवरा आहे, ते पण दारू आहे. सासऱ्यांना दमाचा आजार आहे, सासूबाईंना गुडघ्याचा त्रास आहे. त्यांच्या उपचारासाठी मी कसं काय नेऊ दवाखान्यात? आणि माझ्या मुलाला कसं काय शिकू? शाळेत कसं काय पाठवेल? अरे देवा, कारखाना हरवला. ओ मामा, ओ मावशी, काहीतरी हरवलंय. या ताईचं काहीतरी हरवलंय, या दादाचं काहीतरी हरवलंय. मी शिवा, आपल्या या दामशेतचा आहे. माझी थोडीफार शेती आहे, फार मोठी नाही आहे. माझं काहीतरी हरवलंय. पण 2 लेकरं आहेत मला, चांगली बायको आहे. ते लेकरं माझेच आहेत. अरे बाप रे बाप, हे राम, माझं आभाळ तर नाही ना हरवलं? हो, माझं जर आभाळ हरवलं ना, उद्या पाऊस कसा पडेल? आणि पाऊस जर नाही झालं तर माझ्या शेतीमध्ये मी काय पिकवणार? माझं कुटुंब उघड्यावर पडेल. अरे बाप रे बाप, आभाळ हरवल्यानं माझ्या आयुष्यातच दुष्काळ येणार. खूप अवघड झालं. हे राम,
माझं आबाळ हरवलं रे, माझं आबाळ हरवलं. मी शीतल, मी बुलढाण्याची आहे. ते दादा म्हणत आहे हरवलं आणि तुमच्या सगळ्यांचं हरवलं, माझं पण हरवलं आणि तेही महत्वाचं. मी एक अंगणवाडी कर्मचारी आहे. आता हे म्हणतात हरवलं. आमच्या अंगणवाडीमध्ये लहान चिमुकल्यांना पोषण आहार मिळते, त्यांना 2 अंडी मिळतात. अरे बाई व बाई, मला वाटते आमच्या अंगणवाडीतील खाऊ तर नसेल हरपलं ना. त्या चिमुकल्यांचा खाऊ हरपला असेल तर कसं होणार? ते तर कुपोषित होतील आणि अंगणवाडी सुद्धा बंद पडून जाणार. त्यामुळे माझी नोकरी सुद्धा जाणार. अगं बाई, अंगणवाडीतील खाऊच हरवलं वाटतंय. मी भास्कर, मी रानूचाच आहे. माझा धंदा आहे मासे पकडण्याचा. आता मी रोज समुद्रामध्ये जातो, मासे पकडतो आणि ते बाजारात नेऊन विकतो. पण भाऊ बोलत होता हरवलं. काय बरं हरवलं असेल? अरे बाप रे बाप, त्या वाढवण बंदरामुळे समुद्रातील मासे तर नाही हरवले. जर त्या वाढवण बंदरामुळे मासे हरवले असतील तर कसं होणार? माझं कुटुंब कसं मी चालवणार? बायको आहे ती समोरच्या गावामध्ये भांडणी दुंडी करायला जाते, त्याच्यावर कसं माझा संसार चालणार? त्याचे 2 लहान लेकरं आहेत, ती शाळेमध्ये जातात, त्यांची वर्षाची फी भरायला लागते. जर मासेच हरवले असतील तर कसं काय होणार? अरे देवा देवा देवा, वाढवण बंदरामुळे समुद्रातील मासेच हरवले. माझी माती हरवली, माझे आबाळ हरवलं, खाऊ हरवलं. माझे मासे हरवले, भवितव्य हरवलं. तिकडे कुठे चाललाय? आणि आहे बरं इकडे. ए, कोण आहे रे? हे राज्य माझं आहे, मी या राज्याचा प्रमुख आहे. मला माहित आहे कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. मला काय मिळवायचं होतं? मला या राज्याची सत्ता मिळवायची होती, खुर्ची मिळवायची होती, गादी मिळवायची होती. म्हणून मी काय केलं? मी लाच सोडली, शरम सोडली, पालघर मार्गे सुरतला गेलो. वाघ आहे मी, वाघ. राजा म्हणतात मला, राजा. आता कसं आहे माहित आहे ना? धनुष्य बी आपला, बाण बी आपला. राजा, राजा म्हणे राजा. हा स्वतःला राजा समजतोय, राजा. पण याला राजा केलं कुणी? मी राजा केलं याला, मी. खरं म्हणजे हा ज्या खुर्चीवर बसतो ना, ती खुर्ची माझी. पण ती खुर्ची याला देऊन टाकली. मी दिली ती खुर्ची याला. तुम्हाला माहितीये 50% एकदम ओके. त्या पद्धतीने ती खुर्ची याला देऊन टाकलेली आहे. आणि हा स्वतःला राजा समजायला लागलाय. मी ती खुर्ची याला दिली हे तुम्हाला वाटेल आता मी याला खुर्ची का दिलेली असेल बरं, माझी खुर्ची असताना. तर ते काय झालंय ना, आपल्या महाराष्ट्रातील राजकारणाचं आडलाहरी आणि गाढवाचे पायधरी म्हणल्यासारखं काम झालंय. म्हणून या महाराष्ट्रातील प्रत्येकच गाढव स्वतःला वाघ समजू लागलाय. या आपल्या वाघोबासारखं बिना शेपटीचा वाघ. पण हा जरी स्वतःला वाघ समजू लागला असला तरी मी आता होऊ देणार नाही. मला सगळ्यांना माहितीये देशामध्ये माझं सरकार आहे, माझं.
माझ्या पक्षाचं सरकार आहे. हा. म्हणून तुम्हाला सांगतो, जसं देशामध्ये माझ्या आणि माझ्या पक्षाचं राज्य आहे ना, तसं या राज्यामध्ये पण मी माझंच सरकार आणणार. मी पुन्हा येणार. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. मला माहित आहे या दोघांना मी आवडत नाही. यांच्या डोळ्यात सळतो आणि हे मला वेडा समजतात. पण यांना माहित नाही मी खिलाडी आहे, हे अनाडी आहे. पण बघा यांना वेड करून पेड खातो ते. हे आणि तर सत्तेसाठी बापाला पण विकू शकतो. विश्वास बसत नाही? माझ्या काकाला विचारा, काकाला. साहेब 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 माझं भविष्य हरवलं साहेब. इकडे इकडे जरा. काय झाले? भविष्य हरवलं साहेब. विचारले? अरे नेमकं काय झालंय भाऊ? साहेब माझी माती हरवली आहे. माती? माझी माती हरवली. काय नाव काय नाव काय तुझं? तुझं नाव? नसीर शेख. नसीर शेख? नसीर शेख. काय म्हणलं? नसीर शेख. नसीर शेख नाव सांगतोय स्वतःच. काय नाव सांगतोय? नसीर शेख. आणि काय म्हणतो? माझी माती हरवली. अरे हरामखोरा, या अल्लाह. देशाची माती विकून खायला लाज कशी वाटत नाही तुला? या अल्लाह. देखतोय तू? चल हट, हट, हट. माझं भविष्यच हरवलंय. भविष्य हरपले? कुठे पडले? अच्छा हरपले. नेमका प्रॉब्लेम काय? मी एक ऊसतोड कामगार आहे. माझा कारखाना हरवला आहे आणि सासू सासरे त्यांचे उपचार करायचे. हा? जरा जोरात बोल की ऐकू येत नाही मला. अरे माझे सासू सासरे आजारी आहेत, त्यांचा उपचार करायचे. सासू सासऱ्यांचा उपचार करायचा आहे. मग काय झालं? अडचण काय आहे? पैसे नाहीत काय? हा, पैसे नाही. हं? आणि ती पाठवलेली आणि ती गेली. कुठे गेले? जाऊ दे, काळजी करू नको. एक जालीम उपाय सांगतो. कसा? एकदम जालीम उपाय सांगतो. काय करायचं? सासू सासरे रात्री जेवण करून झोपायची वेळ झालेली असते ना, त्यावेळेस सासू सासऱ्यांच्या जेवणानंतर त्यांना गोमूत्र पाजायचं. काय करायचं? गोमूत्र पाजायचं त्यांना. आणि गोमूत्र पाजलं, सासू सासरे झोपी गेले, त्यांच्या अंगाला शेणाचा लेप लावून टाकायचा सगळीकडे. तोंडाला, हाताला, पायाला सगळीकडे शेण गोळसून टाकायचं. आणि सासू सासरे झोपल्यावर शेण लाव बाई. जागे असताना लावची, काठीने मारकाची, काठीने. सकाळी बघ हा उपाय केल्याच्या नंतर सासू सासरे कसे टन आवड्या मारीत पडतील. आणि मतदान मला. मला हो साहेब. प्रॉब्लेम काय? आभाळ गेलं. आभाळ हरवलं. आता घाबरताय कशाला मग? मी आहे ना. मी देशामध्ये आपलं सरकार आहे. मग सांगितलं ना सगळ्यांना, शेजारच्या देशासोबत युद्ध. जाऊ ना आपले रणगाडे घेऊन त्यांच्या युद्धभूमीवर, त्यांच्या सीमेवर, आणि त्यांच्यासोबत युद्ध करून त्यांच्या देशाचा आभाळ काढून यांच्या शेतावर लावून. कशाला घाबरताय? आणि पाऊस कसा नंतर पाऊस पडला पाहिजे. पीक पाणी तिकडे वाहून गेलं पाहिजे. आणि मतदान दिसत जरी नसलं चिन्ह आम्हालाच करा. आमचं भविष्य हरवलंय. हे बाबा सरकार ही आपली लाडकी बहीण आहे. काय 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 प्रॉब्लेम? साहेब आमचं भविष्य हरवलं. काय झालं? नवरा पळून गेला का कुणाला? नाही नवरा आहे. भविष्य. हा बरं. भविष्याचा काय प्रॉब्लेम आहे? हो, मी अंगणवाडी कर्मचारी आहे. अच्छा. हा हा. आणि आमच्या चिमुकल्यांचा खाऊ तर आपला अहो खाऊचं काय टेन्शन घेताय? अख्खं राज्य खायला लागलोय आम्ही. शाळेतला खाऊ का? लहान लहान लेकराचा.
हे बघा टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही कर्मचारी आहेत. मी जायचं अंगणवाडी शाळेत आम्ही वरून पाकिटं पाठवू. हे तुम्ही सगळ्या बायामध्ये देऊन टाका आणि म्हणलं मला करायला लावा. अरे लक्षात अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बसा. थांबा की. अहो आमचं भविष्य हरवलं भविष्य. भविष्य कसं काय आपलं तुझं? आता कोणाकडे तुम्ही वाटतंय काय की भविष्य बघणार आहे म्हणून? वाढवण बंदरामुळे समुद्रातील मासे हरवले. हो तू तर काय बोल राहिला माणसं कळते का नाही तुला? वाढवण बंदराचं नाव घ्यायचं नाही. वाढवण बंदर आम्ही आमच्या मित्र अदानीला देऊन टाकले. आमच्या मित्र अदानीला फक्त वाढवण बंदरच नाही तो अख्खा समुद्रात देऊन टाकला आम्ही. अरे तुझे मासे नाही हरपले हो अख्खा समुद्रात हरपलाय तुझा. हा समुद्राकडे अजिबात जायचं नाही तू. आम्ही काय करू जसं आमच्या मित्र अदानीला आम्ही जाळं देऊन टाकले की नाही. सॉरी जसं आम्ही आमच्या मित्र अदानीला वाढवण बंदर देऊन टाकले की नाही. अरे गृहमंत्री आहे मी अजिबात काळजी करायची नाही. तुला एक जाळं घेऊ ते जाळं घ्यायचं आणि काय करायचं समुद्रात गेलं आता नदीला नालीला आणि गटारीला जाऊन मासे धरायचे. गटारीला समुद्रात आलात भाऊ मोठ्यात घालून तिकडे येईन. रोजगार नाही कसला धंदा. शिक्षण नाही रोजगार नाही कसला धंदा. या सरकारने केला आहे गोरगरिबांचा वांदा. या सरकारने केला आहे गोरगरिबांचा वांदा. आमचं शिक्षण हरवलं बाई आमचं रोजगार हरवलं बाई. आमचं शिक्षण हरवलं बाई आमचं रोजगार हरवलं बाई. भविष्य हरवलं बाई आमचं भविष्य हरवलं बाई. हे सरकार आहे बेकार. या सरकारला हात बोल. हे सरकार आहे बेकार. या सरकारला हात बोल. हे सरकार आहे बेकार. या सरकारला हात बोल. लक्ष दे भाऊ हे लाल बावट्याचे लोक आहेत. हो हे एकदा मागे लागले काय खरं नसते. नामिशा द्या पाकिट द्या दुसरं काय बी द्या अजिबात हे काय आपल्याला फसणार नाही. इथून मला कळते महागाईला करूया हद्दपार. बेरोजगारी महागाईला करूया हद्दपार. विळा हातोडा आणि तारा फक्त एक आधार. विळा हातोडा आणि तारा फक्त एक आधार. अरे लाल बावटा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.